एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेल्या योजनांना सरकारने कात्री लावल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजनेला बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली नाही, त्यामुळे या योजना बंद केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मात्र कुठलीही योजना बंद होणार नाही असं स्पष्टीकरण त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलंय। आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा योजना सुरू झाली होती। शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद करण्यात येत आहेत असा आरोप विरोधकांनी केलाय। शिंदे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती। ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची। आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत। निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील चौथा अर्थसंकल्प तेव्हा या योजना येतील। शिवजयंती, गुढीपाडवा आणि गणेशोत्सवात आनंदाचा शिधा देण्यात येत होता। दसरा आणि दिवाळीलाही आनंदाच्या शिधाचं वाटप व्हायचं। यासाठी 602 कोटी रुपये खर्च व्हायचे। यंदा मात्र गुढीपाडवा काही दिवसांवर आला असताना योजनेसाठी निधी देण्यात आलेला नाही। आनंदाचा शिधा आणि योजनेसंदर्भात अर्थमंत्र्यांचं भाषण आणि तरतुदींमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही। शिंदेंच्या योजना आनंदाचा शिधा आता निवडणूक आनंदाने होऊन गेली। आता तुम्ही आनंदाचा शिधा विधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे। एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही। शिवभोजन थाळी योजना उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सुरू झाली होती। शिंदे सरकारनेही ही योजना सुरू ठेवली। आता मात्र या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही, त्यामुळे योजना बंद झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मंत्री बावनकुळेंनी मात्र कोणतीही योजना बंद करणार नसल्याचं म्हटलंय। माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही 4 वेळा सांगितलं सरकार म्हणून मी सांगतोय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी येऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येऊ शकतं, पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट